अच्छा, मग तुम्ही एकाच कंपनीत दोघं काम करता का? कोण दोघं? तुम्ही आणि तुमची सौ? सौ 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 नाही, तसं नाही. म्हणजे कामाला एकाच ठिकाणी नाही आहात? मगाशी म्हणाल. अरे हा, कामाला एकाच ठिकाणी आहोत, पण कामाच्या ठिकाणी अगदी परक्यासारखे वागता, बरोबर? हा हा बरोबर. नाही, हे असं असलंच पाहिजे. म्हणजे कामाच्या ठिकाणी काम आणि संसाराच्या ठिकाणी संसार. नाही, तसं तू यार सांगितलं नाही का? अहो, आमच्या ऑफिस मध्ये लग्न झालेली जोडपी. काका काय लग्न झालेली जोडपीच वाटतं सगळी? हो 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 हो. हे बघा, एक जोडप. छान आहे हा तुमचं घर, एकदम नीट नेटकं. बरं, तुम्ही चहा घेणार का कॉफी? तुमच्या हातचा चहा आवडेल. बरं, टाकते हा लगेच. एक विचारू का? हा, नाही म्हणजे आदितीचे काका असं का वागतात, बोलतात? नाही म्हणजे आल्यापासून पाहते मी काहीतरी असं असंबंध बडबडतात, बोलतात, म्हणजे कुठलाही विषय कशाशी जोडतात. सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं का मी असं विचारलं ते? नाही म्हणजे माझ्या मनात आलं म्हणून विचारलं. हा, सॉरी. नाही, कळतंय मला, आणि तुम्हाला वाटणं अगदी साहजिक आहे हो. पण एक गोष्ट सांगू का? तुम्ही लक्षच देऊ नका तिकडे, ऐकूच नका त्यांचं काही. म्हणजे काय आहे, त्यांना ना खूप काळजी वाटते हो आदितीच्या बाबांची, आदितीची. आणि मग ते सगळं विसरतात आणि मग काहीतरी असंबद्ध बडबडत बसतात. काय ग बाई अवस्था झाली. टेन्शन, टेन्शनमुळे होतं. नाही, टेन्शन तर असणारच ना. भाऊ आजारी आणि त्यात घरात अशी लग्नाची पोर. खूप गुणी मुलगी आहे हा आदिती. अशी पोर न शोधून सापडणार नाही. पण आता तिच्या लग्नाचा विचार व्हायला हवा. नाही म्हणजे कसं, खरं तर मला माहिती आहे ही गोष्ट तिच्या वडिलांना विचारायला हवी, पण तुम्ही काही परके नाही. आणि आता काका पण म्हणाले ना की ते तिचे वडीलच नाहीत म्हणून. तुम्हाला सांगितलं नाही का मी? अहो, ते स्वतःला आदितीचे वडीलच समजतात. हा, ते नाही, ते कळलं मला. पण मग लग्नाचा काही विचार केलाय की नाही? नाही, अजून नाही केला. तुमची काही हरकत नसेल तर एक चांगलं स्थळ आहे तिच्यासाठी. म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसेल बरं का. हो, नाही, बरोबर आहे, पण आदितीला विचारायला हवं ना. हो, आणि समजावा तिला. माझी खात्री आहे तुम्हाला नाही म्हणणार नाही ती. काय रे, होतास कुठे तू? हे बघ. हो, बघतोच आहे. काय काका अचानक आला तिकडे? सारखं सारखं ते आपण जुन्या ऑफिस मध्ये गेलो होतो. हो का? हा. अहो, मग येताना निदान कळवायचं तरी. नाही म्हणजे स्वागताची तयारी करता आली असती ना. आता एक फोन तरी करायचा. फोन कसा करणार ना, आणि केला होता तर आदितीचा फोन स्विच ऑफ लागला. मग माझा चालू होता. हो, पण इथेच होतो, रिक्षात बसलो, आणि तुला माहिती आहे ना नंदिनी. हो, तुमच्या सौ तुम्हाला बोलायलाही देत नसतील ना. जय, त्या पण आल्या आहेत. आमच्या सौ बरोबर आतमध्ये गेलेत.
काका मी पण जरा बाहेर जाऊन येतो. अरे हे काय, तुझ्या ऑफिस मधली माणसं आपल्या घरात आलेत आणि तू बाहेर चाललास, कसं दिसेल ते? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कारण काय ते कसं दिसेल ते काय सांगता येणार नाही ना. मग काय म्हणाल? म्हणजे आता बाहेर त्याला काहीतरी काम आहे आणि तो इथेच थांबलाय, कसं दिसेल ना, वाईट दिसेल. मग जाऊ दे, मला काय वाटणार नाही एवढं. हो पण तुमच्या सौनी विचारलं तर? नंदिनी याला कशाला विचारेल, ती आधी तिचा आरसा द्यायला आली होती ना. कारण काय आमच्याकडे तशी पद्धत नाही. ते आलेल्यांना गोड देण्याची पद्धत आहे ना पण काका. हो हो मी पटकन घेऊन येतो काहीतरी खायला. हा ये लवकर ये. मी आलेच काका. पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बरं का. म्हणजे? नाही म्हणजे काकांच्या वागण्या बोलण्याचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही. हा काय काय करणार ना, संसार करायचा असतो, संसारात एकमेकांना सांभाळायचं असतं. खरंच माझ्या आईचं पण असंच आहे. हा उतार वयामुळे काय होतं, तिच्या पण बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत. अहो मागे एकदा घराची किल्ली घरातच ठेवली होती आणि स्वतः बाहेर. मग मला ऑफिसवरनं धावत घरी जावं लागलं. विसरते आणि माझी केवढी धावपळ होते माहितीये का. त्यावरनं मला कल्पना येऊच शकते ना की तुमचं काय होत असेल. काय करणार, स्वभावाला औषध नाहीये ना. आजाराला म्हणाले मी. खूपच मनाला लावून घेतले हो त्यांनी, त्यात भावाचा आजार पण. नाही म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला की आदितीच्या लग्नाचं जर मनावर घेतलं ना तर डोक्यावरचं ओझं कमी होईल. नाही पण तिचा सध्या लग्नाचा विचार नाहीये आणि तिचा तिला वेळ घेऊ देत ना. आम्ही तो तिला द्यायचं ठरवलंय. नाही पण तरी सुद्धा तेच सांगत होते मी, वेळेवर औषध द्यायला काकांना. काळजी घ्या बरं का काकांची. हो आणि तुम्ही सुद्धा त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. नाही काकू चहा. अगं हा काय? नाही काकांना. हो मी देते बाहेर चहा. हा तू काय कर, ह्यांच्या बरोबर थांब जरा, त्यांना ते तिळाचे लाडू वगैरे दे. देते. हा हा आलेच मी. हा हे आदिती तिळगुळ एक सुखी हो. मी ना खूप खुश आहे आज, अशी आतून खूप खुश आहे. माग काय हवं ते माग. आज राजा दिलदार आहे, काय हवा तो आशीर्वाद देईन तुला. माग. खरंच मी जे मागेन ते मला द्याल तुम्ही? हो. मग अविनाश सरांच्या लग्नासाठी माझा विचार करू नका. मला आता फक्त माझ्या कामावर लक्ष द्यायचंय. अगं पण बाळा प्लीज. नंदिनी मॅडम, मी तुमच्या भावना आणि तुमचा उत्साह अगदीच समजू शकते, पण आता सध्या खरंच मला माझ्या लग्नाचा विचार नाही करायचा. कबूल आहे, मान्य आहे मला. पण अजून किती दिवस आदिती? मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल. मग बर
यापुढे हा विषय मी नाही काढणार. पण आदिती, तुला जर कधी लग्नाबाबत विचार करायचा झाला ना, तर मला न संकोच बाळगता सांगा. आपण बाहेर जाऊया का? हो जाऊया. बरं वाटलं घरी येऊन तुम्हा सगळ्यांना भेटून. चला निघूया. आदिती, बाळात खूप नशीबवान आहेस तू. तुझ्यावर आईसारखं प्रेम करणारी, माया करणारी काकू तुला मिळाली. देवाच्या मनात असेल ना, आणि तू ठरवलंस तर अशीच सासू तुला मिळूत. प्रेमळ, मायाळू. नंदिनी मॅडम, तुम्ही आत्ताच मला आशीर्वाद दिलाय. हो 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 हो, पण ते माझ्या पण लक्षात राहायला हवं ना. ठेवीन. चला. चला, चांगला होता चहा. आता निघायला हवं. अजय काय घोडाचा आणायला गेला की बनवायला गेलाय? नाही आलं तेच बरं आहे. हो, असं कसं? नाही म्हणजे आता घरी जाऊन जेवायचं आहे. नंदिनी कुठे आहे आमची? ही आलेच. चला. हो चल निघूया. चल. परत येईन. हा आपण नाही आला अजून. थोडक्यात चुकामुक होणार तुमची आता. कोणाची? हिच्या नवऱ्याची. आ? हिचा नवरा? मी आताच तुम्हाला सांगितलं नाही का की ते जरा ते असंबंध बोलणं वगैरे. ठीक आहे काका, होते एखाद्या वेळेस चुकामुक. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, आम्ही येऊच परत बघायला. आजारी माणसाला बघायला येणार का काय बोलताय? अगं बाई, काय काय ही अवस्था. काय काय कुजबुजताय काय? मी म्हटलं घर बघायला येऊ परत. तुम्ही काळजी घ्या. हा? घराची. चल निघायचं ना. चल. दोघं जाणार आहेत? हो का? आता कोण? अगं बाई, म्हणजे अजून कोणी येणार आहे का बरोबर? अहो, हे सामान म्हणतोय मी. कुठलं सामान? अहो हे हा. वा 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 वा, करा नवऱ्याचं आम्हाला करा. इश्श. हो, लास्ट आहे कसले आहे ते सगळं कन्फ्युजन झालंय. कसलं कन्फ्युजन? हे बॅगा कोणाच्या आहेत, कुठलं काय, कसलं काय, म्हणजे कोणाचं काय त्याच्यात. अहो पुरे. चला निघतो आता. येते हा काका. चला. काका म्हणाली मला ही. मी काका? मी काय हसताय काय? अदिती येऊ द्या त्या नंदिनीला, बघतो तिला बरोबर. हा, केले. हो आत्ताच. खूप मोठं संकट टळलं. पण त्यात सगळ्यात मोठा वाटा जो होता ना, तो काकूंचा. काकू, थँक्यू सो मच. हो. पण जय, तुला कळलं ना संक्रांत येणं म्हणजे नक्की काय असतं ते? हो. दिनक्रम बदलत चाललाय बरं का तुमचा हल्ली. काय झालं आता? पेपर वाचायचं बंदच केलंय का तुम्ही? अरे जगभरातल्या सगळ्या बातम्या इथे ऑनलाईन मिळाल्या, वाचून काढल्या. बरं, मग आता पेपरवाल्याला सांगू का उद्यापासून पेपर टाकू नको म्हणून? चहा पिताना तिचा पेपर लागतो. मग चहा प्यायचं बंद करा.
तू पेपर दे आधी, पेपर दे. म्हणजे मग चहा सुद्धा हवा असेल. वाह, नवरा बायकोचं असं ट्युनिंग हवं. काका काकू मी येतो, डबा घेतलाय. अरे आज एकटाच तू? हा, म्हणजे अदितीला सकाळी सकाळी विरारला जावं लागणार असणार. हो. आज काय संक्रांतीचं लाडू वळायला बोलवलं काय तिनं? बोलावणारच काय रे? तू काय बोलत का नाहीस तिला? का मी जाऊन येऊ एकदा विरारला? नाही मी बोलतो. काय बोलणार आहेस? काय बोलायचं ते कोण मी सांगू? तरीच काय तू थांब जरा. हे बघ, तिला जाब विचारायचा, म्हणायचं हे बघ वहिनी, मी तुला शेवटचं सांगतो, अदिती येणार नाही तिकडे पोळ्या लाटायला आणि भाज्या चिरायला. हो. मग बोलून दाखव. हो. ट्रेनिंग देतो त्याला, अन्यायाच्या विरोधात बंड पुकारायला हवं. हा बोल रे तू. हा, अन्यायाच्या विरोधात बंड पुकारायला. अरे ते नव्हे, आधीचं वाक्य. वहिनी तुला शेवटचं सांगतो, बोल. वहिनी, आदिती पोळ्या लाटायला आणि भाज्या चिरायला येणार नाही. अरे चूक, शेवटचं सांगतोय काय लस, त्याच्यामध्ये जोर आहे. हा, काका उशीर होतोय. हो. हे बघ, अजून उशीर केला तर सगळा त्रास अदितीला सोसावा लागेल. हा बोल. वहिनी, मी शेवटचं सांगतोय, आदिती पोळ्या लाटायला आणि भाज्या चिरायला येणार नाही. ऐकलंस का? नाही, हा जर अशा आवाजात बोलला तर वहिनी सुधारेल की नाही माहित नाही, पण अण्णांचे हसून हसून तब्येत सुधारेल. आता बास. जय तू निघ रे. आणि हो, तो तिळगुळाचा डबा घेतलास ना? नाही, तो राहिला. नशीब आठवलं, नाही तर द्यायचाच राहिला असता. चल देते. आणि मला चहा? हो देते. काय तांगडे, या वर्षी सुद्धा रिकामा डबा? आता तुम्हाला काय नवीन आहे का? आईसाहेबांनी तिळाचे लाडू पाठवलेत, त्यात नंदिनी मॅडम दरवर्षीप्रमाणे तिळाच्या वड्या करून आणणार. आता हे कधी चुकतं का? म्हणून म्हणलं आपण तरी का बदलायचं. म्हणून हा डबा आणला. तुम्ही काय आणलंय? मी सुद्धा तिळगुळ आणलेत. आता दरवर्षी नंदिनी मॅडम मला आणि मुलांना काहीतरी देत असतात. यावर्षी सुद्धा माझ्या मुलीला नेहाला त्यांनी काळा ड्रेस दिला. म्हटलं आपण सुद्धा काहीतरी घेऊन जावं, म्हणून घरी गेलो, जमेल तेवढे आणि जमतील तसे तिळाचे लाडू तयार केले आणि घेऊन आलो. वा वा वा, क्या बात आहे. तिळाचे लाडू, वा. हा, आता मी म्हणतोय लाडू, पण लाडू म्हणजे गोल. हा जर जागतिक नियम लक्षात घेतला तर त्याला लोक लाडू म्हणतील. तुम्हाला सांगतो कदम साहेब, आकार महत्वाचा नाही, तुम्ही प्रेमानं बनवून आणले ना ते महत्वाचं. जाता जाता 4 लाडू माझ्या डब्यात ठेवा. फक्त 4च? अजून डबा आणायला पाहिजे होता. 4च देतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठरल्याप्रमाणे सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेला आहे. मी सुद्धा आणलेला आहे. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. उत्तमा, आपल्या मैत्रीतला गोडवा असाच राहू दे. मग हा गोडवा एकतर्फी का? माझ्याकडून नको. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. अमित, हा घे तिळगुळ. वा. असाच हसत राहा, सगळ्यांशी गोड बोलत राहा. नक्की. सारिका. रजनी, तिळगुळ घे, गोड गोड बोल. थांब थांब, तू आणखीन एक घे, तुला खरंच गरज आहे. माझ्याकडून आणखी 2 द्या तिला, म्हणजे काय आहे, त्याच्यामुळे जास्त फरक पडेल. मला माहिती आहे मी कडू बोलते ते, पण मी खरं बोलते. हो ना जुई? हे घे जुई, तिळगुळ घे, गोड गोड बोल आणि काही बोलू नको. पटकन हा लाडू खा आणि गप्प राहा. नंदिनी मॅडम, आपण आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू साजरा केला तर? ऐका, का? काय प्रॉब्लेम आहे? अगं वेडाबाई, आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू सोडून बाकी सगळे सण साजरे होऊ शकतात. त्यात काय, बायकांना बोलवायचं आणि हळदी कुंकू करायचं. अगं
अरे हो, मी विसरलेच. लग्न झालेल्या बायका करतात ना हळदी कुंकू. नशीब कळलं. नाही पण हाही विचार करायला हरकत नाही. आपल्या ऑफिसमध्ये कधीतरी हळदी कुंकू होईलच की. आणि जर अविनाश सरांनी मनावर घेतलं तर नंदिनी मॅडम, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. हे आदिती, पुढल्या वर्षी आपण तुझी संक्रांत साजरी करूया. छानपैकी काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदी कुंकू. नंदिनी मॅडम, आपलं ठरलंय ना, हा विषय संपलाय आता. का सतत ह्याच विषयावर बोलताय तुम्ही? सॉरी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेहमी बोलता तसंच.